नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सावता काळे. गोबी प्लस ऊस आपण यावर्षी हा 8 साली प्लॉट केला. आज ऊसाला दिवस झालेले आहेत 59 दिवस आणि ह्या ऊसाच्या प्लॉटचे आज जेठा खुडायचं काम चालू आहे. आपण बघू शकतात हे असे जेठे काढलेले आहेत. 2-3 2-3 2-3 4 5 असे फुटवे ऊसाला फुटलेले आहेत. आता ही तुमच्यासमोर दिसती ही जेठा खोडलेली वळ आहे, म्हणजे ह्या वळी जेठा खोडलेल्या आहेत आणि ही वळ आहे ही जेठा खोडायचं चालू आहे. आता तुम्ही बघू शकतात हे असा जेठा असतो. ऊसाचा जो मेन कोंब असतो तो जेठा असतो आणि याला असा झटका दिल्यानंतर हा जेठा असा निघतो. तो जेठा खोडल्यानंतर ऊसाचे जे बाकीचे फुटवे असतील ह्या फुटव्यांना सूर गवसतो आणि काही जागेवर कमी फुटवे तर त्याचा फुटवे पण निघायला सोपं जातं आहे. जेठा खोडल्यानंतर 15 दिवसात काय बदल होतील याचा व्हिडिओ मी यूट्यूबला बनवून टाकणार आहे. मराठवाड्यातील ऊस शेतीला नवी दिशा आपण देत आहोत. 5x1.5 या अंतरावर हा 86-032चा प्लॉट आहे. 5 जुलैची याची लागवड आहे आणि गोबी ऊस प्लस गोबी असं आंतरपीक केलं. तर गोबी एक 3-4 जूनला लावलेली होती, तर गोबी निघून गेली. गोबी निघाल्यानंतर ऊसाला एक सुरुवातीला आळवणी झाली 1261 आणि ह्युमिकची. त्याच्यानंतर आता NPK बॅक्टेरियाची आळवणी करायची. जेठा खुडल्यानंतर ती आळवणी आपण करणार आहोत. ही जेठा न खुडलेली ओळ आहे आणि ही जेठा खुडलेली ओळ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.